फॉर्म मध्ये आहे. सध्याच्या घडीला लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेटवर आपला अधिराज्य गाजवणारा जितेश राऊत. पहिला बॉल अगदी बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट केलाय. अगदी आमचे सर्वच मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या दिशेने चेंडू जातोय आणि सिंगल मिळते. जितेश राऊत ऑफ द मार्क. पहिली धाव जितेश राऊतच्या बॅटमधून आले. राऊत अकॅडमीचा तो प्रोप्रायटर आहे. बुनकोडीच्या मैदानावर जर पाहिलं तर एक नेट आहे, त्या नेटमध्ये अनेक युवकांना तो प्रशिक्षण देतो. लेदर बॉल क्रिकेटचे धडे देतो आणि तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूची ओळख आहे. भरपूर चांगलं क्रिकेट, अगदी स्टान्स जर पाहिला त्याची खेळण्याची, त्याची बॅटिंगची स्टाईल आहे की वेगळ्या धाटणीचा खेळाडू आहे. एक मॅच्युअर बॅटिंग कशाला म्हणतात हे जितेश राऊतच्या बॅटिंग मधून सातत्याने पाहायला मिळते. राहुल म्हात्रे वर्सेस जितेश राऊत. यावेळी देखील कोटपाचा बॉल कव्हर रेझर मध्ये चेंडू जातोय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. वेगाने विकास येईल तोपर्यंत सिंगल वर समाधान मानावं लागेल. पारचंदन हा खेळाडू देखील जर पाहिलं तर नुकतीच झालेली भिवंडीची स्पर्धा मॅग्निफिसेंट नवी मुंबई या टीम मधून खेळत असताना पारचंदन देखील खेळताना दिसला. खुल्या गटातील क्रिकेट असेल किंवा ग्रामीण क्रिकेट असेल, बोनकुडे 11 बोनकुडे टीम साठी या अष्टपैलू खेळाडूने चमकदार कामगिरी सातत्याने केली. पारचंदन, राहुल म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. अकोटापाचा बॉल पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर. कव्हर रेझर मध्ये विकास इन ऍक्शन मध्ये येईल तोपर्यंत सिंगल मिळते. पहिल्या 3 बॉल मध्ये पाहिलं तर या 3 बॉल मध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. उसळी घेणारा चेंडू आहे, गती नाहीये राहुल म्हात्रेकडे, पण अचूकता आणि भेदकता ही ठासून भरली आहे राहुल म्हात्रेकडे. अंडरम क्रिकेटचा एक बेताज बादशाह म्हणून त्याची ओळख आहे. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय. आणखीन एका टप्प्याचा चेंडू बॅकफुटला येऊन थ्रू द कव्हर फेकून दिलाय. या मॅचचा पहिला मॅक्सिमम जितेश राऊतच्या बॅट मधून आलाय. पहिला क्रॅकिंग षटकार. सुपर स्ट्रोक. बॅकफुटला येऊन वेट केला, वेट ट्रान्सफर केला आणि बॅटचा फ्लो आपण जर पाहिला तर अप्रतिम दर्जाचा पाहिला. कव्हर रिजन मध्ये चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. 6 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. जर पाहिलं तर 2 सामने जिंकले सकाळच्या सत्रामध्ये कुशल 11 जिंकणे सारसोळी टीमने. यावेळी देखील ऑन साइडला फटका हवेत आहे. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आसमानी टोला जितेश राऊतच्या बॅट मधून आलाय. शक्ती प्रदर्शन दाखवणारा एक अफलातून स्ट्रोक चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. पहिल्या 3 बॉलवर गोलंदाजाने आपली करामत दाखवली होती, पण नंतरच्या 2 बॉलवर बॅट्समन आपले जलवे दाखवतोय. हे आहे क्रिकेट. हे आहे क्रिकेटचा एक बेमिसाल कॉन्टेस्ट. या कॉन्टेस्ट मध्ये कोण हावी ठरतोय आणि कोण बॅकफुटला जातोय याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. 5 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. इथे देखील फटका चांगला गॅप मध्ये आहे. रिकाम्याचा गाभारा. स्कोर बोर्ड मध्ये 4 धावा ऍड करा. चौकार. अखेरच्या बॉलवर येतोय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 19 आकड्यावर. 19 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ नन. बोनकोड 11 बोनकोडी टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना जितेश राऊत बरसलाय. टीमची धावसंख्या 19. सुधीर म्हात्रे आमच्या सोबत आहेत. गुठुली गावातील युवा उद्योजक आणि क्रिकेटचे निस्सम चाहते. सातत्याने क्रिकेटसाठी त्यांचं देखील भरपूर योगदान राहिलं आणि आज एक युवा आणि प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व म्हणून त्याची ओळख आहे. क्रिकेटचं देखील भरपूर ज्ञान आहे. त्याने देखील क्रिकेटमध्ये आपल्या योगदानाने गुठुली गावाच्या क्रिकेटला भरपूर चांगली चालना दिली. त्यांचं देखील आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. षटक क्रमांक 2 घेऊन विकास. पहिल्या ओव्हर मध्ये राहुल म्हात्रेने तब्बल 19 धावा खर्च केले. फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एशियनच्या मागे विश्वास घरत पाहायला मिळतोय. अकोटापाचा बॉल टायमिंग होऊ शकला नाही. अगदी मॅचच्या टोवर चेंडू लागतोय. सिंगल मिळतीये. एका धावाला टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. आज जर पाहिलं तर 58 धावा 59 धावा हे हायेस्ट स्कोर पाहायला मिळाला. धावांपासून कुठेतरी कमी राहिल्या, वंचित राहिल्या. धावा जास्त झाल्या नाही या मैदानामध्ये. 36 42 56 59 असा आकडा पाहायला मिळाला. पण या मॅच मध्ये काय घडेल यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय. जितेश राऊतला परतावा लागेल. मोठी विकेट प्राप्त होतीये टीम नेरूळ संघाला. फलंदाज जितेश राऊत
बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद होते. जितेश राऊत बाद झालाय. मागच्या ओव्हरमध्ये जितेश राऊतने षटकार आणि चौकाराने आपल्या टीमचा स्कोर अगदी वेगवान केला होता, पण पहिल्याच बॉलवर विकासने शिकार केली आणि खूप चांगला झेल पकडला. हर्षल भगत हा युवा खेळाडू आहे. आज जर पाहिलं तर नेरूळ टीमने देखील अनेक यंगस्टर खेळाडूंना संधी दिली आणि अनेक यंगस्टर खेळाडूंनी देखील चमकदारी कामगिरी केली. आज नेरूळ क्रिकेटचा जर पाहिलं तर भरपूर चांगला परफॉर्मन्स आहे. मागच्या 3 वर्षामध्ये जे काही ग्राफ वर गेलाय त्याबद्दल कौतुक वाटतं या टीमचं आणि त्याचं संपूर्ण श्रेय जातं विश्वास घरातीला. कॅप्टन कूल आहे या टीमचा. न्यू बॅटर विघ्नेश पाटील. पहिलाच बॉल फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लगत. अंपायरचा इशारा काय येईल? यस इट इज मॅक्सिमम. विघ्नेश पाटीलच्या बॅट मधून आलाय क्रॅकिंग षटकार. विघ्नेश पाटील सध्याच्या घडीला गोलंदाजी आणि फलंदाजी मध्ये ज्या खेळाडूचा बोलबाला राहिलाय आणि बोनकोडे टीमचा एक उभरता सितारा, ज्या सिताराने जर पाहिलं तर अंडर-22 बिग बॅश लीग खेळला. नुकतीच झालेली बिग बॅश लीग देखील 70-70 प्रेझेंट ही स्पर्धामध्ये देखील मॅग्निफिसेंट टीम साठी खेळला. या खेळाडूने देखील चमकदारी कामगिरी केली. डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 ऑन स्कोर बोर्ड. विघ्नेश पाटीलचा विचार केला तर मागच्याच हंगामामध्ये धर्मवीर आनंदी चषक या स्पर्धेमध्ये खेळत असताना, खुल्या गटातून खेळत असताना मॅन ऑफ द मॅचचा खिताब पटकावला होता. हा युवा खेळाडू आहे आणि इम्प्रेसिव्ह कामगिरी सध्याच्या घडीला राहिली आहे. अकोटप्प्याचा बॉल आहे. इशाराचा वेध घेतलाय. बॅटची एज लागली होती. चेंडू जातोय फाईन मध्ये. सिंगल मिळतीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय? आळस हा माणसाचा शत्रू असतो. क्विक अँड फास्टेस्ट अँड फ्युरियस. आपल्याला 2 धावा पाहायला मिळाल्या. 30 धावा दाखल करायला लागली. धावसंख्येचा आकार ग्राफ वाढत असताना बोनखोडे 11 बोनखोडे टीम कडे देखील मोठमोठी इनिंग करण्याची क्षमता ठेवणारे खेळाडू आहेत. पार चंदन असेल, विघ्नेश पाटील असेल, हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. विकास पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. अकोटप्प्याचा बॉल आहे. पुन्हा एकदा पुलचा फटका. 1 बाउन्स सीमा रेषेपलीकडे. अंपायरचा इशारा येतोय. आणखीन एक लाजबाब धमाकेदार चौकार. विघ्नेश पाटील आता रंगात आहे, ढंगात आहे. चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 34 ऑन स्कोर बोर्ड. यावेळी डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी, खराब परफॉर्मन्स आहे. नेरूळ 11 नेरूळ टीम जर पाहिलं तर संपूर्ण टीम आज उपस्थित नाहीये. बरेच खेळाडू अवेलेबल नाहीये. अर्पित म्हात्रे सारखा खेळाडू देखील आपल्याला या स्क्वॉड मध्ये दिसत नाहीये. युसुफ असेल. यावेळी देखील ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न करत असता टायमिंग होऊ शकला नाही. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 35. 35 च्या आकड्यावर 35 धावा दाखल करायला लागलीत. 37 माफ करा, 37 धावा दाखल करायला लागलीत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा दाखल करायला लागलीत. ओव्हर क्रमांक 2 12 बॉलचा खेळ संपलाय. यानंतर विनरचा सामना असेल. अशोक कुमार 11 तुर्बे टीम लगेली रेडी राहील. ही मॅच संपल्यानंतर जो संघ विजय होईल त्याबरोबर 2 हात करेल आणि 3 ओव्हरचा तो सामना असेल. 37 34 होते तेव्हा व्हाईट +1 36 आणि आता मात्र सिंगल. पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा आल्या आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये 18 धावा आल्या. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज विजेंद्र म्हात्रे हा गोलंदाज सज्ज झालाय. 5 गडी महाबळीची स्पर्धा गाजवली होती. बेस्ट बॉलरचा खिताब पटकावला होता. ज्यावेळी चॅम्पियन झाला होता नेरूळ 11 नेरूळ. आज विजय म्हात्रेला गोलंदाजीसाठी तैनात केल्या.
नवी मुंबई प्रीमियर लीग, रबर बॉल प्रीमियर लीगची चाहूल लागली आहे सगळ्यांनाच. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून अंतर्गत ही स्पर्धा देखील पाहायला मिळेल. आणि त्याच दरम्यान काय स्ट्रोक लगवलाय, लाजबाब टायमिंग. विघ्नेश पाटीलच्या बॅटमधून येतोय आणखीन एक धमाका चेंडू सीमारेषा पार षटकार. अशी गोलंदाजी तुम्ही करा तर त्याचा भूदंड भरावा लागेल. विघ्नेश पाटील त्यासाठी जाणला जातोय आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर अगदी पहिल्या बॉल पासून आक्रमकता धारण केली. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. खूप चांगला झेल आणखीन एक पकडला जातोय. लाजबाब झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होत असताना विघ्नेशला परतावा लागेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जात आहे. हर्षल भगत आपल्याला पाहायला मिळेल. 2 कॅच त्याच्या माध्यमातून कॅरी झाल्यात. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 43. न्यू बॅटर अब्रार आलाय. अब्रार बलोच, माजिद बलोच, मोहसिन बलोच. ही बलोच फॅमिली आहे ना, क्रिकेट साठी जाणली जाते आणि बोनकोडी टीम साठी बलोच फॅमिलीने देखील भरपूर चांगलं क्रिकेट खेळले. आमचे परम मित्र माजिद बलोच याने देखील बोनकोड 11 बोनकोडे टीम साठी भरपूर वर्ष क्रिकेट खेळले. आणि त्याच परिवारातील अब्रार आलाय. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावचीची संधी. काय घडलंय, डायरेक्ट हिट केला जातोय. खूप चांगला थ्रो पाहायला मिळतोय. मोहिंदर म्हात्रे शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये चांगला परफॉर्मन्स करत असताना आपण पाहू शकाल. मोहिंदर म्हात्रेने डायरेक्ट हिट केला आणि अब्रारला 0 परतावा लागलं. अब्रार परतलाय. तिसरा गडी गारद होतोय. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 आकड्यावर. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय विनीत दळवी. पारचंदनला आता चार्ज घ्यावा लागेल. अब्रार परतला. विघ्नेश पाटील परतलाय आणि आपण जितेश राऊतला देखील तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे 3 विकेट पडल्यानंतर ही जबाबदारी घ्यावी लागेल. विनीत दळवी न्यू बॅटर. फुलल्यांचा चेंडू आहे. टायमिंग होऊ शकला नाही. काय क्षेत्ररक्षण. हर्षल भगत आज मात्र चमकदारी कामगिरी करतोय. काय क्षेत्ररक्षण केलं या पठ्ठ्याने. 3 झेल पकडले डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि 4था धक्का लागतोय टीम बोनकोडे संघाला. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या 43. 43 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. जिकडे 1 गडी बाद 43 होती तिकडे 4 गडी बाद 43. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय सागर चंद. एक वेगवान आणि तेज तरार गोलंदाज आहे. आता सागर चंद हा फलंदाजीसाठी आलाय. पार चंदनने हवी तशी बॅटिंग केली नाही या मॅच मध्ये. दोन चेंडूचा खेळ आणि अप्रतिम षटक म्हणावं लागेल. विजेंद्रच्या पहिल्या बॉलवर षटकार आला होता. दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर विकेट आणि 4थ्या बॉलवर देखील विकेट होत असताना टीमची हॅट्रिक झाली आहे. 3 गडी बाद झालेत सलग. खूप चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. विजेंद्रचं कौतुक करावं लागेल. चांगल्या अँगलने गोलंदाजी करतोय. हा कट्टर बॉलर आहे. वुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय आणि ते काम चोख बजावलंय. विश्वास खरत मिस्टर 50. डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येते वाईट बॉल. वाईट +1 आणि 2 धावा मिळतील. 45 धावा दाखल करायला लागलेत. तिसरं षटक. सागर चंद आणि विनीत दळवी याची जोडी पाहायला मिळते. इथे देखील चांगला बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले. तिसरा 3 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 45 आकड्यावर. 45 ऑन स्कोर बोर्ड. या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर विजेंद्र म्हात्रेने फक्त खर्च केलेत 8 धावा. पहिल्या बॉलवर षटकार लगवून देखील आपल्या टीमला वापसी करणारा षटक. शेवटचं आणि अखेरचं षटक हाताळण्यासाठी
नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि भरपूर चांगल्या प्रमाणात या खेळाडूने आपला परफॉर्मन्स केलाय. गोलंदाजी करत असताना फलंदाजी करत असताना आपण मागच्या काही स्पर्धेमध्ये सिद्धेश कडू गोलंदाजी करताना दिसला नाही, पण या मॅच मध्ये आपल्या टीमसाठीच गोलंदाजी करावी लागेल. शेवटची ओव्हर स्ट्राईक एंडवर विनीत दळवी पाहायला मिळते. 45 धावा दाखल करत ऑप्शनच्या बाहेर पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. सिद्धेश कडू जर पाहिले तर आयुष्यातील पहिली मोटर बाईक अगदी रायगडच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना या खेळाडूने आपल्या नावी केले. यावेळी देखील फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फेकून दिलाय. विनीत दळवीच्या बॅट मधून येतोय मॅक्सिमम चेंडू सीमारेषा षटकार. 6 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 52 या आकड्यावर 52 ऑन स्कोरबोर्ड. सिद्धेश कडू गोलंदाज वर आलाय. षटक क्रमांक अखेरच घेऊन येतोय. यावेळी देखील फटका हवेत आहे. कव्हर रिजन मध्ये चेंडू जाईल. नो मॅन्स लँड चे ते चेंडू लँड होईल. पहिली धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते आणि 2 धाव बघता कंप्लीट होत असताना 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 54 या आकड्यावर. थँक्यू व्हेरी मच सुधीर म्हात्रे, आपण इथे उपस्थित होतात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. 54 इथे बॅटची एज कॉट बिहाइंडची संधी होती आणि आता त्या संधीचं सोनं केलं जाते. विश्वास घडत नाही. चेंडू विसावतोय आणि विकेटचे पतन होते. 5वा गडी गारद होतोय. विनीत दळवीला परतावा लागेल. 54 या आकड्यावर 5 गडी बाद. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना ऋतिक जगदीश म्हात्रे, बरोबर ना रे, लेजेंड क्रिकेटर जगदीश म्हात्रे यांचा सुपुत्र, ज्यांच्या वडिलांनी भरपूर वर्ष बोनकोडी गावाचं नेतृत्व केलं. टीम घणसोलीसाठी ते क्रिकेट खेळले, मुकाबला टीमसाठी ते क्रिकेट खेळले आणि प्रामुख्याने तो काळ होता खुल्या गटातील व्यावसायिक संघ आणि व्यावसायिक क्रिकेटचा, म्हणजे कुठल्याही गावातून कोणीही खेळू शकतो. त्या क्रिकेटमध्ये जगदीश म्हात्रेचा बोलबाला राहिला होता. एकदम जेन्युइन ऑलराऊंडर आणि पहिला बॉल डॉट येतोय. आतापर्यंत सिद्धेशने कमाल केली. 4 बॉलचा खेळ संपलाय. 54 धावा दाखल करलेत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ऋतिक जगदीश म्हात्रे फ्लाइटेड चेंडूला हुक केलाय. राहुल म्हात्रे सारखी भिंत पार करणं कठीण ठरत आहे आणि शेवटच्या बॉलवर येतोय 5व्या बॉलवर येतोय विकेट. ऋतिक म्हात्रेला परतावा लागेल. खूप चांगली गोलंदाजी. 54 वर 6 गडी बाद. शेवटचा आणि अखेरचा बॉल शिल्लक आहे. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील डांगे पाहायला मिळते. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी 54 धावा दाखल करलेत. जर षटकार आला तर 60 धावा होतील. 61 धावांचं टार्गेट होईल. सिंगल आली तर 55 धावा होतील. 56 धावांचं टार्गेट आणि डॉट बॉल आला तर 55 धावांचं टार्गेट असेल. या अनेक टार्गेट आपल्या डोळ्यासमोर असतील. शेवटचा बॉल सिद्धेश कडू गोलंदाजी ट्रॅकवर आणि स्वप्नील डांगे स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. शेवटचा बॉल देखील डॉट येत असताना म्हणजेच 55 धावा धावायला लागलेत आणि 56 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना टीम बोनकोडे 11 बोनकोडे संघाने 56 धावांचं टार्गेट आहे. बघूया या टार्गेटचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल.
आणि या धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील. कुठे जाऊ नका, तुम्ही पाहताय या नवी मुंबईचे युवा नेते आणि गोठुली गावाचे भूषण आदरणीय अनिकेत रमाकांत म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्तानं चाललेला हा क्रिकेटचा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊ. धन्यवाद. चला, टार्गेट 56 धावांचं होतं. 2 धावांची पेनल्टी म्हणजेच या 2 धावा ऍड केल्या जातील तर 58 धावांचं टार्गेट असेल. लक्षात घ्या टीम नेरूळ. 2 धावांची पेनल्टी, कारण की सामना उशिरा सुरू झाला. शिस्तबद्ध स्पर्धा आणि नियमाचं पालन करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आज सध्याच्या घडीला सुरू आहे चर्चा, ती म्हणजेच नवी मुंबई प्रीमियर लीग. त्या प्रीमियर लीग मध्ये देखील भरपूर चांगलं आणि भरपूर भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेसाठी अगदी नवी मुंबई टेनिस क्रिकेटचे जे रजिस्टर खेळाडू आहेत या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकतील. बघा, थोडासा आम्ही बदल करतोय की 57 म्हणजे 57 धावांचं टार्गेट असेल आणि शेवटचा बॉल डॉट आला होता, त्यामुळेच या बॉलवर धाव नव्हती. बघा, ज्या स्पर्धेचा मी चर्चा करत होतो की नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि संदीपजी गणेशजी नाईक साहेब आयोजित रबर बॉल नवी मुंबई प्रीमियर लीग 2025 चा पर्व क्रमांक पहिलं. ऑक्शन पद्धतीने प्लेयर्स निवडले जातील. या लीग मध्ये 8 टीम्स, 8 संघ, 8 ओनर असतील. प्रत्येक संघामध्ये एक नवी मुंबईचा NMTC चा रजिस्टर चॉईस आयकॉन प्लेयर असेल. ही स्पर्धा NMTC च्या रजिस्टर्ड टीम मधील प्लेयर खेळू शकतील व प्रत्येक टीम मध्ये आयकॉन खेळाडू पकडून 15 खेळाडू खेळू शकतील. इच्छुक प्लेयरने टुर्नामेंटच्या ऑनलाईन लिंक द्वारे फॉर्म भरणे गरजेचे असणार आहे. NMTC चे आयोजित या टुर्नामेंटचा सर्व खर्च NMTC च्या ग्रुपवर दिला जाईल आणि उर्वरित पैसे NMTC च्या बँकेच्या खात्यामध्ये जमा केले जातील. त्यामुळेच या स्पर्धेच्या निमित्तानं जर पाहिलं तर अनेक गोष्टी नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून, या असोसिएशनच्या माध्यमातून पाहायला मिळतील आणि त्याबद्दल खऱ्या अर्थानं मी सगळ्याच असोसिएशनच्या सदस्यांचं आणि सर्वच आमच्या टेक्निकल टीमचं मी आभार मानतो की ज्या पद्धतीने तुम्ही ते काम करताय आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शिस्त यावी, यामध्ये कुठेतरी गोष्टीं सुरळीत व्हावा यासाठी हा प्रयत्न सुरू आहे आणि त्या NMTC कमिटीचा देखील मी आभार मानतोय. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. 57 धावांचं टार्गेट आहे.
सिद्धेश कडू स्ट्राईक एंडवर आहे. नॉन स्ट्राईक एंडवर राहुल म्हात्रे पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवर विघ्नेश पाटील तेच तरार गोलंदाज. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता. ऑन साइड ऑन ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक मोहन दीक्षित आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळते. मोहन दीक्षित, सागर चंद, विघ्नेश पाटील हे गोलंदाज तर प्रमुख अस्त्र आहे. जितेश राऊत देखील एक फिरकीचा जादूगर आहे. या गोलंदाजाची धार या मॅच मध्ये पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आहे. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. राहुल म्हात्रेच्या बॅट मधून आलाय पहिला आसमानी टोला. 6 धावांसाठी षटकार. राहुल म्हात्रे क्रिकेटचा मुरलेला आणि क्रिकेट मध्ये भरपूर वर्ष आपलं योगदान देणारा खेळाडू आहे. अंडरम क्रिकेट पासून सुरुवात. अंडरम क्रिकेटचा एक बेहतरीन खेळाडू म्हणून सध्याच्या घडीला त्याच्याकडे पाहिलं जातं. खुल्या गटातील अंडरम क्रिकेट असेल किंवा ग्रामीण क्रिकेट मध्ये आपली नेहमीच चमकदारी कामगिरी पाहिली आणि टेनिस बॉल क्रिकेट किंवा रबर बॉल क्रिकेट मध्ये आपली छाप सोडतोय. यावेळी देखील टप्प्याचा बॉल, खराब चेंडूचा पुरेपूर समाचार आणि या खराब बॉलवर चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. धावा जरी 57 झाल्या असतील तरी देखील या धावा चेस करण्याची क्षमता राहुल म्हात्रे आणि सिद्धेश कडूकडे आहे. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय आणि 3 बॉल मध्ये 13 धावा लागल्यात. म्हणजेच 3-13 सुरू आहे. 57 धावांचे टार्गेट. आमच्या सुमेत स्कोररच्या भूमिकेत पारस. विघ्नेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आला. आणखीन एक टप्प्याचा बॉल. आणखीन एक लाजबाब, दर्जेदार, धमाकेदार आसमानी टोला राहुल म्हात्रेच्या बॅट मधून येतोय. 3रा मॅक्सिमम. या मैदानाच्या आतमध्ये पाऊस पडत नाहीये पण या मैदानामध्ये धावांचा पाऊस पडतोय. त्याचं माध्यम आहे राहुल म्हात्रे. टीमची धावसंख्या 19. 19 ऑन स्कोर बोर्ड. जशी षटकार लगवतात तसंच कामेशच्या चेहऱ्यावर स्माइल येते. नेरुळ गावची भगत आहेत. राहुल म्हात्रे स्ट्राईक एंडवर आहे. विघ्नेशवर हल्ला चढवला जातोय. मेन गोलंदाजावर आक्रमण केलं जात आहे. फलंदाजांचा चेंडू ऑफ ड्राय केलाय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं जात आहे. स्वप्नील पाहायला मिळतोय. स्वप्नील डांगे. डॉट बॉलची सांगता होती. 5 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 19. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट सुरू आहे. नेरुळ 11 नेरुळ. हा खूप टप्प्याचा बॉल, खराब चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. विघ्नेश पाटील या मॅच मध्ये रिदम मध्ये नाहीये. असं घडतं, असं होतं. पण या मॅच मध्ये विघ्नेशच्या या षटकावर बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या. प्रमुख गोलंदाज खर्चिक ठरतोय. विघ्नेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. फलंदाजांचा चेंडू आहे. फटका हवेत आहे. त्या खाली आपण पाहू शकाल लाजबाब झेल पकडला जातोय आणि फलंदाजाला परतावा लागेल. आणि फलंदाजाला परतावा लागेल. राहुल म्हात्रेच्या विकेटचं पतन. पहिल्या 5 बॉलवर राहुल म्हात्रेने आपली कमाल दाखवली पण शेवटच्या बॉलवर विघ्नेश पाटीलने आपली धमाल दाखवली. विकेटचं पतन होत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. आता उर्वरित 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू मध्ये करायचे 37 धावा. 18 चेंडू 37 धावा. अक्षय रमाकांत म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. ऑगस्ट महिन्याच्या 18 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे. मेगा संडे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट साठी देखील ती फार महत्वाचा दिवस असेल आणि त्या दिवशी देखील एक दिवसीय स्पर्धा असणार आहे. अगदी दहीहंडीच्या दुसऱ्या दिवशी. अक्षय रमाकांत म्हात्रे एक युवा नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि क्रिकेटचे भरपूर चाहते आहेत. स्वतः क्रिकेट ते खेळतात आणि त्यांची स्पर्धा दरवर्षी करण्याचा एक चांगला अनुभव आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पार चंदन. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. कटर बॉलर आहे. सिद्धेश पात्रेच्या अगेन्स्ट न्यू बॅटर मैदानामध्ये तैनात झालाय. कुशल म्हात्रे न्यू बॅटर. पहिलाच बॉल, व्हाईट बॉलचा इशारा.
पारचंदन बॅटिंग मध्ये दमखम पाहायला मिळाली नाही, पण या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली करावी लागेल. जर सिद्धेशची विकेट मिळते तर नक्कीच मॅच मध्ये वापसी होईल, कमबॅक होईल. पण सिद्धेश या मैदानामध्ये थांबला तर नक्कीच धावांचा पाऊस पडेल. अगदी ब्लाइंड स्ट्रोक, मेरिटवर खेळत नव्हता, बॉलची लाईन अँड लेंथ पिक करू शकला नाही, अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता, त्या अगोदरच चेंडू पडला होता, उसळी घेतली आणि डॉट बॉलची सांगता होतीये. येथे फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली विघ्नेश पाटील आणि कॅच पकडली जाते. विकेटचं पतन होत असताना सिद्धेश कडूला परतावा लागेल. फलंदाज बाद होत असताना दुसरा धक्का लागतोय. प्रमुख 2 खेळाडू आता नेरूळ टीमचे डगआउट मध्ये जात असताना राहुल म्हात्रे नंतर सिद्धेश कडू परतलाय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना 21 धावा दाखल करायला लागलेत. 21 ऑन स्कोर बोर्ड. नवीन बॅटर विश्वास घरत फलंदाजीसाठी आलाय. मिस्टर 50 म्हणून या टेनिस बॉल क्रिकेट मध्ये या खेळाडूची ओळख आहे. अनेक अर्धशतक, अनेक मोठमोठ्या इनिंग आम्ही पाहिल्यात. अनेक वर्ष नेरूळ गावाच्या क्रिकेटसाठी ज्याने आपलं आयुष्य खर्चलं तो खेळाडू विश्वास घरत. आल्या आल्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना कटर बॉलर आहे, पडल्यानंतर बाहेर निघालाय. खूप चांगला चेंडू पाहायला मिळते. पारचंदनकडे ही क्षमता आहे, ही एबिलिटी आहे आणि तेच करत असताना आणखीन एक चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता होते. जसजसे डॉट बॉल येतील ना तसं नेरूळ टीम बॅकफुटला जाईल, प्रेशर मध्ये जाईल. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. प्रेशर में कोई निखरते कोई बिखरते. यावेळेस नेरूळ 11 नेरूळ टीम मैदानामध्ये बिखरत असताना आणि विश्वास घरतला देखील परतावा लागेल. तिसरा धक्का लागतोय. बोनकोडे 11 बोनकोडे टीमच्या गोलंदाजीवर इथे बॅकफुटला जात असताना नेरूळ 11 नेरूळ. आतापर्यंत जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 21. 4 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही जर पाहिलं तर 36 धावा करायचे आहेत. 14 बॉल 36 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. जरी षटकार चौकार आले तर नक्कीच मॅच बनू शकते, पण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर बॅकफुटला गेली टीम, अडचणीमध्ये आहे. विकेट प्राप्त झाली. राहुल म्हात्रेने चांगली दमदार सुरुवात केली होती. सुरुवातीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात, पण शेवट कशा पद्धतीने तुमचा होतो त्यावर निर्णय अवलंबून असतात. पण आता शेवट कशा पद्धतीने होतोय ते देखील पाहणं गरजेचं आहे. आज जर पाहिलं तर प्रेमनाथजी मडवी यांच्याबद्दल म्हणायचं तर क्रिकेटचे निस्सम चाहते आहेत आणि जसा तुर्भा टीम किंवा धारावी टीम मैदानामध्ये येतो तसे ते त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माइल येते. आपल्या गावाला देखील खूप सपोर्ट करतात. बंद झाला बघा. या बॉलवर येतोय सिंगल. 12th मॅन कामेश आहे. कामेशलाच या खेळाडूचं नाव माहित नाही. चैतन्य न्यू बॅटर. खुलबट टप्प्याचा चेंडू, खूप चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपला गेले. दुसरा 2 षटकाचा खेळ संपलाय. या ओव्हर मध्ये पारचंदन आपण जर पाहिलं तर फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. अप्रतिम षटक म्हणावं लागेल पारचंदनचं. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे अजूनही 36 धावा. 12 चेंडू 36 धावा. जर विचार केला तर चला प्लीज सामना स्पीडअप करा. बोनकोडे टीम मीटिंग करू नका. जितेश राऊत प्लीज विनंती करतोय की आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळेच आज ही स्पर्धा संपणार आहे. आपल्याकडे कुठला अतिरिक्त दिवस नाही आहे. तर 35 धावांची आवश्यकता आहे. मीच बोललेलो. 22 धावा धावफलक लागलेत. 35 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12-35
इक्वेशन आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय सागरचंद. आणखीन एक तेज तरार आणि वेगवान गोलंदाज. बघा गोलंदाजीचे ऑप्शन्स किती अवेलेबल आहेत बोनकोडे 11 बोनकोडे टीमकडे. विघ्नेश पाटील असेल, मागचं षटक जर पाहिलं तर पार चंदने हाताळ, सागरचंद आहे, आपण ऋतिक म्हात्रे सारखा खेळाडू आहे. खुलबटाप्याचा चेंडू आहे, डॉट बॉलची सांगता होतीये. मोहन दीक्षित सारखा अवेलेबल आहे ऑप्शन्स. त्याचबरोबर जितेश राऊत सारखा गोलंदाज आहे. म्हणजेच 6 गोलंदाज या टीमकडे आहे. त्यामुळेच एक गोलंदाजाचा तोफखाना म्हणून जाणला जातो हा संघ. यावेळी शदापासून दूर खेळ, अवे फ्रॉम द बॉडी, सिंगल मी ते एक्के दुक्कीने मॅच बनणार नाही. त्यासाठी तुम्हाला मोठा विश्वास, मोठी आशा, मोठी आकांक्षा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठे फटके मारावे लागतील. 10 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 34 धावा अजूनही करायचे आहेत. जसे चेंडू डॉट जातात तसं कामेशच्या चेहऱ्यावर एक वेगळी निराशा निर्माण झाली. बॅटची एज कॉट बिहाइंड, खूप चांगला झेल पकडला जातोय. जितेश राऊतच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. कुशल मात्र देखील परतलाय. आणखीन एक विकेटचं पतन, तो चल में आया असंच काहीतरी चित्र पाहायला मिळते. फलंदाज बाद होते. चला सामना स्पीडअप करा प्लीज. बॅट्समन लगेचच मैदानाच्या आतमध्ये येईल प्लीज. नेरूळ 11 नेरूळ टीम साठी ही सूचना असेल. आणि जितेश लगेचच फिल्डिंग सजवा. आणि आशू 11 कुमार 11 तुर्बे टीमचं कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग करा. ही मॅच संपल्या 3 ओव्हरचा सामना आपण खेळवणार आहोत, लक्षात घ्या. त्यामुळेच या टीमने देखील रेडी जायचंय. यानंतर विनरचा सामना म्हणजे आशू 11 कुमार 11 तुर्बे टीम त्यांच्या विरोधामध्ये या सामन्यातून जो संघ जिंकेल, त्यानंतर गोठिवली 11 गोठिवली वर्सेस गावदेवी ऐरोली, त्यानंतर गावदेवी राबाडे वर्सेस जय मल्हार चोळेगाव हा संघ खेळताना दिसतील. यावेळी स्कूलबटाप्याचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मोहन दीक्षित पोहोचेल का? खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत पाहायला मिळालं. निखिल पाटील यांचं देखील आगमन झालंय या स्पर्धेसाठी. निखिल पाटीलने देखील भरपूर मेहनत घेतली. ऑफ स्टंपवर मारा केला जातोय. गुरुनाथ पाटील आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 26. 21 धावा अजूनही आवश्यकता आहे. 21 धावा करायचे, 31 धावा करायचे, माफ करा. पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक आपण पाहू शकाल 3रं इथे मार्गस्थ असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 मध्ये 31 करायचे, म्हणजे 7 मध्ये कमीत कमी 5 षटकार मारावे लागतील. पुन्हा एकदा प्लेन मिस. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 26 आकड्यावर 26 धावा. आता 6 बॉल 31 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर मोहन दीक्षित येतील. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही करायचे 31 धावा. मोहन दीक्षित पहिला बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होती. गोलंदाजीचा तोफखाना बोनकोडे 11 बोनकोडे टीमकडे सातत्याने पाहायला मिळते आणि त्याचा नमुना पाहायला मिळाला. 57 धावांचं टार्गेट, 2 धावांची पेनल्टी.
सामना उशिरा सुरू झाला त्यामुळेच नेरूळ टीमला दंडित करण्यात आलं आणि त्या 2 धावा ऍड झाल्या टार्गेट मध्ये. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ बाकी आणि 4 बॉल मध्ये अजूनही 31 धावा करायच्या आहेत. म्हणजे जवळजवळ नेरूळ टीम बॅकफुटला जात असताना पराभवाचं दाट सावट या डगआउट मध्ये पाहायला मिळते. आणि आताचा बॉल व्हाईट बॉल म्हणजेच 30 धावा अजूनही करायचे. 4 बॉल 30 धावा. मोहन दीक्षित भरपूर या गोलंदाजाने देखील आपल्या कारकिर्दीमध्ये चांगले स्पेल हाताळले गेलेत. कटर बॉलर आहे, एक चांगल्या रिदम मध्ये चांगल्या अँगल मध्ये गोलंदाजी करतोय. डाऊन द लेग साइड. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करतील. लगातार 2 व्हाईट बॉल हाताळले गेलेत. थोडासा सामना लांबतोय पण या मॅचचं इक्वेशन जर पाहिलं तर 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 29 धावा करायचे, 28 धावा करायचे. 28 4 बॉल मध्ये 28 धावा. फटका चांगला आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक कव्हर रिजन मधून चेंडू होईल फरार आणि लाजवाब स्ट्रोक लगावला जातोय. कोणी मारला? विकासच्या बॅट, चैतन्याच्या बॅट मधून षटकार आलाय. नो बॉलचा इशारा केला जातोय. नो बॉल प्लस षटकार आलाय. मॅच अजूनही ऑन आहे. आता इक्वेशन जर पाहिलं तर 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता, 22 धावांची आवश्यकता. सोळेगावचं देखील हार्दिक स्वागत केलं जातोय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 22 धावांची आवश्यकता. मागच्या 2 बॉलवर मोहन दीक्षितने चुका केल्या. 2 लगातार व्हाईट बॉल, त्यानंतर नो बॉल. आता 4 बॉल मध्ये 22 धावा. मॅचची एज लागली. चेंडू जाते गोशांकी क्षेत्राजवळ आणि 1 धाव मात्र जरूर मिळेल. आता 3 बॉल मध्ये करायचे 21. 3 बॉल 21. तीन चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. बघा हा सामना संपल्या कॅप्टन आमच्या सोबत रिपोर्टिंग करतील. जो संघ या मॅच मधून जिंकेल तर याचबरोबर अशोक कुमार 11 तुर्बे टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करा. खलबटाबाचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला बॉल. इथे सिंगल मात्र मिळते. आता 2 मध्ये करायचे 20 धावा. 2 चेंडू 20 धावा. बॅकफुटला येतोय. चेंडू हवेत आहे. ऋतिक मात्र त्या खाली आहे. कॅच पकडली जाते आणि फलंदाज होईल बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला प्लीज सामना सुरू ठेवा. हर्षल भगत पाहायला मिळतोय. या खेळाडूने देखील 3 झेल पकडले या मॅच मध्ये. पण आता बॅटिंग साठी एक शेवटचा बॉल खेळण्याची संधी मिळते. औपचारिकता राहिली. चला लगेचच दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करतील आणि बोनकोडे टीम विजयाच्या अगदी उंबरठ्यावर आहे. आणि या बॉलवर सिंगल येते. थँक यू राहुल. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी या. दोन्ही टीम कॅप्टन ऋतिक प्लीज या. आणि भूषण
आणि टॉस प्रेमनाथजी मडवी यांचे शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला दोन्ही कॅप्टन प्लीज या टॉस साठी. ऋतिक आलाय. चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन. आणि परिवर्तन केलं जाईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऐकूया वन ऑफ द फायनेस्ट कॉमेंटेटर आणि नवी मुंबईचा एक बुलंद आवाज, व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, आमचे गुरुवर्य आणि नवी मुंबई प्रीमियर लीगने ज्या समालोचकांचा सन्मानार्थ समालोचन क्षेत्रातील महागुरु अशी पदवी त्यांना बहाल करण्यात आली. ते समालोचक म्हणजे संतोष म्हात्रे सर येथील मायक्रोफोनवर. आणि टॉस जिंकला बोनकोट गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 3 ओव्हरचा सामना असेल. धन्यवाद.